श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, आता ही एकूण 4 ब्लाऊज आहेत, तर ते एकदम आता मला कट करायचे आहेत एकमेकावरती ठेवून. तर एकाच क्लायंटची ब्लाऊज आहेत, तर ही 2 आहेत, हे एक आहे आणि हे एक आहे. तर ही इतकी 4 ब्लाऊज आहेत, तर ती एकदमच कटिंग करायची आहे. तर 3 अस्तरचे आहेत बघा आणि एक बिना अस्तरचं आहे. तर हे अस्तर तिन्ही मी एकमेकावरती असे ठेवून घेते. फक्त एकाला काहीतरी डिझाईन बनवायची आहे, त्याचा आपण गळा कट करणार नाही आहोत. तर ब्लाऊज कट करून घेऊया. तर तिन्ही ब्लाऊज एकमेकावरती ठेवून कट करते, म्हणजे कसं काम पण पटपट आवरतं. आणि एकदम ब्लाऊज कट केल्यामुळे एक ब्लाऊजला जितका वेळ लागतो तितकाच वेळ कितीही ब्लाऊज असतील तरी लागतो. तर थोडासा एक 5-10 मिनटं वेळ 5 मिनटं वेळ एक्स्ट्रा लागू शकतो, नाही तर खूप कमी वेळामध्ये होतं. त्यामुळे ब्लाऊज एकदम कट केलेली बरं पडतं. तर आता रक्षाबंधनचं काम देखील भरपूरच आहे, कारण खूप दिवस नाहीत, तर 7-8 दिवसच राहिलेले आहेत. तर ते 4 दिवस ब्लाऊज पण द्यायला पाहिजे. तर बघा, ही एकमेकावरती अस्तर ठेवून नंतर मी घेतलेलं आहे. तर 32 छातीचं कटोरी ब्लाऊज आहे. तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज म्हणजे बऱ्याच वेळा बघितलं की खूप कमेंट येतात की कटोरी ब्लाऊज कसं कट करायचं. तर कटोरी ब्लाऊज कट करताना इतका अवघड का वाटते मला, म्हणजे कळत नाही. कारण खूप सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊजची. आज जर ही कटोरी ब्लाऊजची पद्धत तुम्ही पाहिला तर इथून पुढं कधीच म्हणणार नाही की कटोरी ब्लाऊज कटिंग कसं करायचं. इतकी सोपी पद्धत आहे. तुम्हाला पहिल्यांदा जर पाहिला व्हिडिओ तरी सुद्धा लगेच समजणार आहे. इतकी सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, कारण मध्ये मध्ये खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स दिलेल्या असतात. आणि तुम्ही व्हिडिओ असा पुढे ढकलत पाहिला तर मग तुमच्या त्या टिप्स अँड ट्रिक्स विषयी ऐकायचं राहून जाता. आणि मग नुसता कटिंग पाहताना त्या पद्धतीत कटिंग केलं तर मग कधी कधी शोल्डर उतरू शकतं, इथं चुन्या येऊ शकतात. तर आता मी ब्लाऊज घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर माझा काही शोल्डर खूप असा मोठा नसतो, त्यामुळे बघा, शोल्डर असा मोठा असला तर ब्लाऊज उतरत नाही. पण माझा छोटासा शोल्डर असतो, तरी पण बघू शकता तुम्ही ब्लाऊज अजिबात असं उतरत नाही किंवा इथं चुन्या किंवा फुगा येत नाही. तर अगदी प्लेन असं ब्लाऊज बसतं, अगदी परफेक्ट असं ब्लाऊज अगदी बसतात. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, तिन्ही अस्तर मी इथं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. तर आता ब्लाऊजची उंची इकडं घडीच्या बाजूवरती घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची बघा 13.25 इंच आहे. तुम्ही 13 घेऊ शकता. तर इथं 13.25 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच वाढवायचा आहे. तुमचं ब्लाऊज कितीही उंचीचा असू दे, 11, 12, 13, 14, 15, 16 कितीही असू दे, तुम्हाला त्यामध्ये 1 इंच वाढवायचंच आहे. आणि साधा असू दे, कटोरी असू दे किंवा प्रिन्सेस असू दे, उंचीमध्ये 1 इंच वाढवायचा. हे नियम तुम्ही लक्षात ठेवा. तर इथं बघा, आता आपण शोल्डर घेऊया. तर शोल्डर इथं 5.25 इंच आलेला आहे. तर हे शोल्डर बघा ब्लाऊजवरून माप घेतल्यानंतर आलेलं आहे. तर कसं ब्लाऊजवरून माप घ्यायचं हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण आता शिवण क्लासचे जे आपले व्हिडिओ झाले त्यामध्ये मी प्रत्येक ब्लाऊजचं माप घेऊन पेपर कटिंग किंवा डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून दाखवलेलं आहे. तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डर वगैरे काढतो हे माहीत नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तर शोल्डर बघा इथं 5.25 इंच आहे. तर मुंडा मी 5.6 इंच, म्हणजे जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेतो. कारण सांगते तुम्हाला मी, जर पाठीमागील गळा म्हणजे ब्लाऊजचा आपला जो बॅकचा गळा असतो तो जर 8च्या खाली असेल, म्हणजे 8.5, 9, 10, 11, 12 असेल, तर आपल्याला जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घ्यायचा आहे. आणि तेच समजा जर पाठीमागील गळा 8च्या वरती असेल, म्हणजे 7.5, 7, 6, 6.5, 5, तर काय करायचं आहे, जितकं शोल्डर घेतलेलं आहे तितकंच आपल्याला मुंडा देखील घ्यायचा आहे. तर इथं आता पाठीमागील गळा 9 इंच आहे, म्हणजे 8च्या खाली आहे, म्हणून मी जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेणार आहे. तर शोल्डर मी इथं 5.25 इंच घेतलेला आहे. तर मुंडा बघा मी इथं 5.6 इंच घेणार आहे. आणि इथं 5.6 इंचात पॉईंट दिला. त्यानंतर इथं जिथं पॉईंट दिलेला आहे तिथे बघा आपल्याला पुन्हा जिथं शोल्डरचं माप घेतलेलं आहे तितकंच शोल्डरचं माप इतर देखील आहे का ते पाहून घ्यायचं आहे. तर 5.25 इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे. तिथून मग ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, ही लाईन अशी तिरकी वगैरे होत नाही. आणि लाईन तिरकी वगैरे झाली की मग पुन्हा मुंड्याचे प्रॉब्लेम चालू होतात. मग मुंड्यात फुगा चुन्या वगैरे सगळं आणि ब्लाऊज उतरणे. तर आता ब्लाऊजची छाती बघा 32 इंच आहे. तर 32चा चौथा भाग करायचा आहे. तर 32चा चौथा भाग किती येतो, तर येतो 8 इंच. तर इथं 8 इंचावर असा पॉईंट द्यायचा. त्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर मार्जिन मी इथं 1.5 इंच घेणार आहे. तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता. तर ते 2 इंचावर पॉईंट देऊन मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ब्लाऊजची कंबर बघा 28 इंच आहे. तर 28चा चौथा भाग इथं आपल्याला घ्यायचा आहे. तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर इथं 7 इंचावर एक पॉईंट दिला.
त्याच्यानंतर पुन्हा बघा इथं 7 इंचापासून पुढे 1 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे. हा पॉईंट आपल्याला पाठीमागील डाचासाठी लागणार आहे, म्हणजे हे 1 इंच पाठीमागे जे पाठीचे आपले डाच असतात दोन्ही साईडला त्यासाठी आहे. त्यानंतर बघा मार्जिनसाठी इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथं छातीमध्ये जितकं मार्जिन घेतलंय तितकंच तुम्हाला कमरेमध्ये देखील मार्जिन घ्यायचं आहे. आणि ही मार्जिनची ही फिटिंगची दोन्ही ही लाईनी अशा आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा आता इथं गळारुंदी किती घ्यायची आहे, तर पाठीमागील गळा 9 आहे आणि ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. ब्लाऊजची छाती खूप जास्त नाही आणि खूपही कमी नाही, त्यामुळे मी इथं 2 इंच गळारुंदी घेणार आहे. कारण पाठीमागील गळा 9 आहे, त्यामुळे ब्लाऊज शोल्डरमधून उतरू नये म्हणून मी इथं 2 इंच गळारुंदी घेणार आहे. तर पुढील गळा बघा इथं 5.25 इंच आहे. तर तुमचं कितीही छातीचं किंवा कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू दे, तुमचा पुढील कटोरी ब्लाऊज जर तुम्ही कट करत असाल तर पुढील गळा जितका असेल त्यामध्ये मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे ब्लाऊजवरून तुम्ही जितकं पुढील गळा घेतलेला आहे त्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे कंपल्सरी. तर इथं बघा 5.25 इंच पुढील गळा आहे, तर 5.25 इंचावर मी पहिला एक पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर बघा 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 6.25 इंच घेतलेला आहे. आणि इथं गळारुंदी मी 2 इंच घेतलेली आहे, तर इथं खालच्या साईडला मी 2.25 इंच गळारुंदी घेणार आहे. खालच्या साईडला 2.25 इंच गळारुंदी घेतली आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतलेली आहे. आणि इथे बघा अगदी 1 इंच अंतरावरती असं गळ्याचा गोल आकार काढून घ्यायचा आहे. आता हा जो कोपरा आहे इथून तिरका टेप ठेवायचा आहे आणि हा टेप आपल्याला 1.25 इंचावर ठेवायचा आहे आणि इथं पॉईंट द्यायचा आहे. आणि टेप तसाच खाली ओढायचा आणि 1.25 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा, किंवा ह्या दोन्हींच्या मध्ये अर्धा इंच अंतर येईल या पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचं. आणि आता बघा इथून इथपर्यंत जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा काढायचा आपल्याला सेंटर. तर बघा हे 5.25 इंच आहे, तर 5.25चा सेंटर काढला तर इथं आलेला आहे. तर सेंटरवरती पॉईंट दिला आणि या पॉईंट जवळ हा मुंड्याचा आकार नेऊन ठेवायचा आहे. तर बघा इथं मुंड्याचा आकार दिला, तर आता पुढील मुंड्याचा देखील आकार आपण काढून घेऊया. बघा थोडंसं मी किंचित गळ्याकडच्या साईडला आतून घेतलेला आहे हा आकार, त्यामुळं काय होतं इथं मुंड्यामध्ये चुन्या फुगा वगैरे येत नाही. आता इथे खालच्या साईडला बघा क्रॉसपट्टी घ्यायची आहे, तर मी इथं क्रॉसपट्टी 3.25 इंच घेणार आहे. ह्या दुमडलेल्या साईडला 3.25 इंच घेतली, तर इकडं बघा जी मार्जिनची लाईन आहे त्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी, म्हणजे इकडं 3.25 इंच घेतली तर इकडं आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इकडं घ्यायची आहे. आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तिरकी लाईन आखून घेतली. आता ह्याच्यावरती आपल्याला कोटरीचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची कोटरी बघा इथं 5.25 इंच आहे, जी ब्लाऊज वरून आलेली आहे. तुम्ही पण तुमच्या ब्लाऊज वरून कोटरीचं माप घेऊ शकता. ते कसं घ्यायचं याच्यावरती व्हिडिओ आहेत, तुम्हाला जर त्याच्यावरती पुन्हा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तशा मला कमेंट करू शकता. तर आता बघा जो खालचा मुंडा आहे तिथे टेप ठेवायचा आहे, तिरका ठेवायचा आहे आतल्या साईडला. तर बघू शकता कशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि इथे बघा 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा. अगदी असं व्यवस्थित हे मार्किंग तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे तुमचा कोटरी अजिबात बिघडणार नाही. कोटरी अगदी व्यवस्थित आली तरच ब्लाऊज तुमचा व्यवस्थित बसणार आहे. तर 2.5 इंचावरच पॉईंट द्यायचा. तुमच्या ब्लाऊजची छाती कितीही असू दे, प्रत्येक वेळा तुम्हाला खालच्या मुंड्यापासून आतल्या साईडला 2.5 इंचावरच पॉईंट द्यायचा आहे. आणि बघा हा कोटरीचा पॉईंट, 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट मिळून कोटरीचा आकार काढायचा आहे. तर तुम्ही स्वतःच बघू शकता की कोटरीचा आकार किती छान गोल फुगीर असा आलेला आहे. आता ही कोटरी वाढवल्यानंतर सेमच आपल्याला आकार घ्यायचा आहे आणि वाढवायचा आहे. तर कोटरी अगदी तुमची व्यवस्थित छान आणि तर कोटरी अगदी व्यवस्थित आणि छान बसणार आहे. म्हणजे हा पाठीचाच भाग असणार आहे, फक्त याच्यावरती मार्किंग केलेलं आहे. तर आता हे कट करून घेऊया, फक्त भोत्याने कट करायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी हा पाठीचा भाग कसा असणार आहे ते. तर आता आपल्याला फक्त हा बाहेरचा म्हणजे पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. आणि कट करताना बघा ही जी लाईन आहे ह्याच्यात थोडंसं खालून घ्यायचं आहे कटिंग करताना. तर बघा थोडंसं खालच्या साईडला घेतलेलं आहे. तर आता बघा इकडं कमरेकडच्या साईडला 1.25 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथून जिथं आपण पाठीमागील डास देणार आहोत तिथून असं तिरकं आखून घ्यायचं आहे आणि इथं असं कट करून घ्यायचं. यामुळे जो आपला मार्जिनचा भाग कमरेकडच्या साईडून खाली येतो, मार्जिन
जे शिल्लक राहिलेलं असतं ते तो येत नाही, त्यामुळे असं पाव इंच आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर आता बघा, हा जो मार्किंग केलेला भाग आहे हा फक्त मला आता लागणार आहे कटिंगसाठी. तर हे आपलं पाठीचा भाग आहे, हा देखील पाठीचाच भाग आहे, फक्त आपण याच्यावरती पुढील भागाचं मार्किंग केलेलं आहे. तर हे दोन्ही बघा ब्लाऊजचं पाठीचे भाग तयार झालेले आहेत. तर हे आता साईडला ठेवून देऊया. आणि आता बघा, हा जो अस्तर आहे तो आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. पलटी करून घेतला त्यानंतर इथं बघा, हा साईड पीसचा जो आकार आहे त्याच्यावरती चॉकनेस थोडंसं तुम्हाला डार्क करून घ्यायचं. तर बघा असं डार्क करून घेतलं. त्यानंतर हा भाग असा ह्याच्यावरती इथं पलटी करायचा आहे, बरोबर इथंच करायचं आहे, म्हणजे आपला कपडा देखील वाचेल, तर खूप कपडा वाया जाणार नाही. तर बघू शकता हा भाग असा पलटी करून घेतलेला आहे. इकडं किंवा इकडं कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर आता ही बघा, इकडच्या साईडला अशी एक लाईन आखून घ्यायची, इथं मुंड्याच्या ठिकाणी थोडी थोडी लाईन आखून घ्यायची आणि शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा, जसा आहे तसा आकार आपल्याला इथं उठलेला आहे. तर हे पांढरा पीस असल्यामुळे तुम्हाला इतकं दिसत नसेल, पण आकार अगदी व्यवस्थित उठलेला आहे. तुम्हाला थोडंसं मी जवळून दाखवते. तर बघू शकता, जसा आहे तसा आपला साईड पीसचा आकार अगदी व्यवस्थित उठलेला आहे. तो आता आपण कट करून घ्यायचा. तर आता इथं बघा, साईड पीस कट करताना आपल्याला आतला मुंडा आहे तिथून कट करायचा आहे. पहिला आपण बाहेरून मुंड्यातून कट केलं होतं, आता आतल्या मुंड्यापासून कट करायचं आहे, कारण हा साईड पीसचा जो भाग आहे तो आपला पुढील भागासाठी यूज होणार आहे. साईड पीस कट करून झालेला आहे. तर आता बघा, मी पहिला बाहीचं कटिंग करून घेणार आहे, त्यानंतर मग आपण पुन्हा कटोरी आणि क्रॉस पट्टीचं कटिंग करणार आहोत. तर हे अस्तर ऑलरेडी डबल फोल्ड आहे, त्याच्यावर आणखीन एक फोल्ड करायचा, म्हणजे चोबल फोल्ड करायचं आहे. तर इथे बघा, खालच्या साईडला मी एक लाईन आखून घेते, म्हणजे कसं आपण 2-3 ज्यावेळी अस्तर कट करतो त्यावेळी अस्तर वर खाली असू शकतं. तर ब्लाऊजची बाही बघा, इथं 4.25 इंच आहे. तर 4.25 मध्ये आपल्याला 1.25 इंच मिसळायचं आहे. जेव्हा आपण अस्तरच्या ब्लाऊजची बाही कट करत असतो त्यावेळी कंपल्सरी तुम्हाला कोणत्याही मापाची जर बाही असेल तर त्यामध्ये 1.25 इंच मिसळायचं आहे, म्हणजे 1 इंचाला पाव इंच कमी. तर इथं 4.25 इंच आहे, तर मी इथं 5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि ही लाईन अशी पूर्ण आखून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, हा आपला पुन्हा मार्किंग केलेला भाग घ्यायचा आहे. तर आता बघा, इथे जी लाईन आहे आपली फिटिंगची तिथे टेप ठेवायचा आहे आणि टेप असा गोल फिरवत आपल्याला मुंड्यातून असा शोल्डर पर्यंत न्यायचा आहे. तर किती आलेला आहे बघू शकता, तर हे आलेलं आहे 8 इंच, म्हणजे आपली जी बाही रुंदी आहे ती आहे 8 इंच. तर इथं 8 इंचावर असा पॉईंट देऊन घ्या, तुम्ही अशी लाईन आखून घ्या. आता इथून उंचीपासून खाली आपल्याला मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची बाही 4 इंच आहे, तर 4चा आपल्याला सेंटर काढला किंवा निम्म केलं तर 2 इंच झालं. तर 2 इंचावरती असं पॉईंट दिला आणि या उंचीच्या लाईनीवरती इकडं 2 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि इथं अशी आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. बाहीचा दंडगेर आहे 5.25 इंच, तर 5.25 इंचावर पॉईंट दिला, मार्जिनसाठी 2 इंच घेतलं. तर इथंच बघा, आपल्याला असा थोडासा आकार गोलसर करून बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि इथून पुढे बघा, आपल्याला इथं 2 इंचावरती पॉईंट देऊन असं तिरकं, इतकाच असा तिरका आपल्याला जोड द्यायचा आहे. तर इथं कपडा कमी पडत होता त्यामुळे मी नंतर जोड देऊन घेऊ. इथं बघा, जिथं बाही रुंदीचं माप आलेलं आहे तिथून ह्या 2 इंचापर्यंत जितकं अंतर आहे त्याचा काढायचा सेंटर पासून इकडं आतल्या साईडला खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि ह्या पद्धतीने बाहीच्या पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता बघा, बाहीचा आकार काढून झालेला आहे. पहिला बाही कट करून घेऊया. तर आता इथं बघा, पहिल्या सेंटरला कात्रीने कट मारून घ्यायचं आहे. बाही ओपन करायची आहे. बाही ओपन केल्यानंतर मग आपल्याला बाहीचा पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि इथं बघा, पुढील भागाचा आकार कट केल्यानंतर इथे देखील कात्रीने असं नॉच मारून घ्यायचं आहे. तर इथं खालच्या साईडला जे आपण आखून घेतलं होतं ते देखील कट करून टाकूया. तर बघा, हा जो पुढील भागाचा कट मी तर नॉच मारलेला आहे तो मारला तर बाही तुमची कधीच उलटसुलट होत नाही. आणि या पद्धतीने जर बाही कटिंग केला तर बाही तुमची कमी जास्त सुद्धा पडत नाही.
तर आता बाहीचं तिन्ही ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता बघा इथं आपल्याला क्रॉसपट्टी आणि कोटरीचं माप घ्यायचं आहे. तर कोटरीचं पहिलं आपण माप घेऊया, त्यानंतर क्रॉसपट्टी घेणार आहोत. तर आता बघा इथं आपल्याला कोटरी अशी उलटी करून घ्यायची आहे. हा जो कोटरीचा गोलाकार भाग आहे हा असा तिरक्यामध्ये येईल, ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बघा तर असा व्यवस्थित ठेवून घेतला आणि या साईडला जिकडं आपल्या ह्या भागाची दुमडलेली बाजू आहे त्या साईडला एक लाईन अशी आखून घ्यायची आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा जसं आहे तसं इथं कोटरीचा आकार उठलेला आहे. मी थोडंसं डार्क करून दाखवते तुम्हाला. तर बघू शकता कोटरीचा आकार उठलेला आहे. तर आता आपण कोटरी वाढवून घेऊया. तर कोटरी वाढवताना बघा ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, इकडं लाईन आखून घ्यायची. या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, इकडं देखील लाईन आखून घ्यायची आणि इथून ते इथंपर्यंत जितका अंतर आहे त्याचा काढायचा आहे. सेंटर काढला आणि सेंटर पासून खाली 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा. इथं 1.5 इंचावर पॉईंट दिला, इथून असं आपल्याला तिरकं आखून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बघा इकडं 1/2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा कोटरीचा आकार असा काढून घ्यायचा आहे. आणि इकडं बघा 1/5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तर बघा आपलं कोटरीचा आकार देखील काढून झालेला आहे. तर आता कोटरी कट करून घेऊया. तर बघा ही कोटरी देखील आपली कट करून झालेली आहे. आता राहिलेली आहे ती आपली क्रॉसपट्टी. तर बघा इथं आपण क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत. तर आपण जो पुढच्या भागावर मार्किंग केलं होतं तिथं क्रॉसपट्टी आपण 2.25 इंच घेतली होती. तर इथं काय करायचं आहे आपल्याला 1/2 इंच जास्त म्हणजे 3.25 इंच इथं घ्यायचे आहे. तर 3.25 इंचावर असा पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली आणि इकडं जर 3.25 इंच घेतला असेल तर इकडच्या साईडला 1/2 इंच कमी. तर इकडे घ्यायचं आहे आपल्याला 2.25 इंच. तर 2.25 इंचावर असा पॉईंट दिला आणि ही अशी तिरकी लाईन आखून घेतली. तर बघा ही क्रॉसपट्टी देखील आपली कट करून झालेली आहे. आता हा जो भाग आहे हा आपला पाठीमागीलच भाग आहे. ह्याच्यावरती फक्त आपण मार्किंग करून घेतलं होतं जेणेकरून आपल्याला कोटरी साईड पीस काढणं सोपं जाईल. तर आता इथं बघा पाठीच्या भागावरती गळ्याचं माप टाकून इथं पाठीमागे गळ्याचा आकार काढून मी घेणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकही शंका राहणार नाही, इतके छान पद्धतीमध्ये तुम्हाला समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईट पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.